मित्रांनो, आजचा जो आपला शब्द आहे किंवा आजचे जे आपण शब्द बघणार आहोत ती आहेत बघा फारसी या गटातले। याच्या अगोदर तुम्हाला आठवत असेल आपण कानडी शब्द बघितले, गुजराती बघितले, पोर्तुगीज बघितले आणि आज आपण बघणार आहोत ते आहे फारसी शब्द। बघा चारी अगोदरची व्हिडिओज जर तुम्ही अगोदर बघितले असेल तर ओके, नसेल बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते लिंकवरती अगोदर ते व्हिडिओ बघा आणि नंतर ही व्हिडिओ बघा, कारण नंतर आयोगाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व करायला तुम्हाला इझी जाईल। किंवा तुम्ही अगोदर हा व्हिडिओ बघा नंतर ते व्हिडिओ बघा, पण व्हिडिओ तुम्हाला बघावं लागते सगळे। सर्व आपण स्टोरीच्याच फॉर्मॅटमध्ये ठेवलेले आहे, ट्रिक्स नाही। तुम्ही सिद्ध शब्द, साधी शब्द किंवा शब्दसिद्धी या घटकामध्ये ट्रिक्स बनवू शकत नाही, आपण स्टोरी बनवलेल्या आहेत तर त्या स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये आपण लक्षात ठेवतोय। तर आजचा जो आहे तो आपला आहे बघा, आपला वर्ड आहे फारसी शब्द। म्हणजे फारसी शब्द कोणकोणते ते बघायचं आपल्याला। बघा कोरोना ज्यांनी आज सगळ्या जगामध्ये थैमान घातलेलं आहे त्याच्यावरून आपण फारसी शब्द बनवलेले आहेत। कोरोनाची ट्रिक्स आहे। तुम्हाला आठवत असेल कानडी शब्दासाठी आपलं कुटुंब होतं, पोर्तुगीजसाठी आपलं फालतू पोर्तुगीज पोरग होतं, गुजरातीसाठी गुजराती सेट किंवा चोकरे होते आणि फारसीसाठी असेल आपला कोरोना। काही दिवसापूर्वी कोरोना या आजाराबद्दल आपल्याला फारसी कल्पना नव्हते, त्यावरून लक्षात ठेवा कोरोनाबद्दल फारसी कल्पना नव्हते म्हणजे कोरोना फारसी हे जे सगळे शब्द आहेत ते फारसी शब्द आहेत। आता कल्पना नव्हती, पण आजची हकीकत एकदम महत्वाचा शब्द आहे। हकीकत खूप वेळेस आलेला आहे। हकीकत आजची हकीकत ही आहे की सगळ्या दवाखान्यात कोरोनाचा हंगामा आहे, बरोबर आहे। कोणत्या जर दवाखान्यात गेले तुम्ही तर कोरोना 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 कोरोना, कोणाला बेड भेटत नाहीये, आपल्याकडे पत्रकार मरतात, राजकारणी लोकांना बेड भेटत नाहीये, तर सामान्य लोकांची काय परिस्थिती असेल तुम्ही समजू शकता। बघा तर काही दिवसापूर्वी कोरोना या आजाराबद्दल आपल्याला फारसी कल्पना नव्हते, पण आजची हकीकत ही आहे की सगळ्या दवाखान्यात कोरोनाचा हंगामा आहे। दवाखाना आणि हंगामा दोन्ही शब्द असतील फारसी। बगीचा किंवा बागायत मध्ये काम करणारे कामगार, कोणकोणते कामगार? बगीचा किंवा बागायत मध्ये काम करणारे हे कामगार। बगीचा हा पण फारसी शब्द, बागायत हा पण फारसी शब्द, कामगार हा पण फारसी शब्द। दर्या किंवा नावेवर, आपण दर्या किनारी, आपण समुद्राशी रिलेटेड शब्द आहे। दर्या किंवा नावेवर फिरायला जाणारे, नाव म्हणजे जहाज, दर्या किंवा नावेवर फिरायला जाणारे शौकीन खलासी। दर्या हा पण फारसी शब्द, नाव हा पण फारसी शब्द, शौकीन हा पण फारसी शब्द, खलासी हा पण फारसी शब्द। जंगलात जोशने जंगी सफर करणारे, जंगी सफर जोश सर्व फारसी शब्द। जंगलात जोशने जंगी सफर करणारे, समुद्र किनाऱ्यावर जाऊन मस्ती मस्करी मैफिल करणारे। बघा कोण कोण? बगीचा किंवा बागायत मधले कामगार, दर्या किंवा नावेवर फिरायला जाणारे शौकीन खलासी, जोशने जंगी सफर करणारे, समुद्र किनाऱ्यावर जाऊन मस्ती मस्करी मैफिल करणारे। खाकी मधील ठाणेदार, खाकी पासून मी दोन शब्द याच्यामध्ये दिला, कारण खाकी आणि खाक हे दोन्ही शब्द काय फारसी आहे, लक्षात राहण्यासाठी। खाकी मधील ठाणेदार, खाकी पण फारसी शब्द, खाक पण फारसी शब्द आणि ठाणेदार हा पण फारसी शब्द। बाजारात मिठाईचे दुकान, मिठाई दुकान लावून तराजूने, तराजू पण फारसी शब्द, तराजूने मेवा पिस्ता खुराक खाना। मस्जिद समोर चादर किंवा सतरंजी विकणारे, लोकशाहीचे किंवा लष्कराचे सरकार, सरकार कोणते असू द्या, लोकशाही किंवा लष्कराचे, या सर्वांना कोरोनाने हवालदिल केले। हवालदिल हा पण शब्द आहे फारसी। खूप सारे शब्द आहेत, केअरफुली बघा, बोर वाटून घेऊ नका, कारण बोर वाटलं तर मार्क निघून जाईल। ट्रिक्स बनवते त्याला स्टोरीज बनावं लागेल। अगदी छान स्टोरी आहे। काही दिवसापूर्वी कोरोना या आजाराबद्दल आपल्याला फारसी कल्पना नव्हती, सर्व शब्द फारसी। मग आता पण आजची हकीकत ही आहे की सगळ्या दवाखान्यामध्ये कोरोनाचाच हंगामा आहे। हंगामा कोणाचा? कोरोनाचा आहे। दवाखाना पण फारसी शब्द। आता कोणावर परिणाम पडला तर त्याचा परिणाम कोणाकोणावर झाला? बगीचा किंवा बागायत मध्ये काम करणारे कामगार,
दर्या किंवा नावेवर फिरायला जाणारे शौकीन खलासी, जंगलात जोशने जंगी सफर करणारे, समुद्र किनाऱ्यावर जाऊन मस्ती मस्करी मैफिल करणारे, खाकीमधील ठाणेदार, बाजारामध्ये मिठाईचे दुकान लावून तराजूने मेवा पिस्ता खुराक खाना, मस्जिद समोर चादर सतरंजी विकणारे, लोकशाहीचे किंवा लष्कराचे सरकार कोणतं असू द्या, लोकशाही असलेले सरकार पण परेशान आहे, लष्कराचं जे राज्य आहे ते सरकार पण परेशान आहेत. या सर्वांना कोरोनाने हवालदिल केलंय. सर्वांचा खर्च वाढलाय. खर्च हा पण आहे आपला फारसी शब्द. कोणाकोणाला परेशान केलं परत सांगा. बगीचा किंवा बागायतमध्ये काम करणारे कामगार, दर्या नावेवर जाणारे शौकीन खलासी, जंगलामध्ये जोशने जंगी सफर करणारे, समुद्र किनाऱ्यावर मस्ती मस्करी मैफिल करणारे, खाकीमधील ठाणेदार, बाजारात मिठाईचे दुकान लावून तराजूने मेवा पिस्ता खुराक खाना, मस्जिद समोर चादर सतरंजी विकणारे, लोकशाहीचे लष्कराचे सरकार, या सर्वांना कोरोनाने काय केलंय? हवालदिल केलंय. कारण सर्वांचा खर्च वाढलाय. नोकरीतून महिन्याला येणारा पैसा थांबल्यामुळं कर्जबाजारी झालेले लोक रोज मालमत्ता विकण्यासाठी कागदावर जाहिराती देत आहेत. समजा आज माझी परिस्थिती हालाकी झाली, मग माझ्याकडे एखादा प्लॉट असेल, एखादं घर असेल, मी काय करतो ते विकायला काढलंय. तर नोकरीतून महिन्याला येणारा पैसा थांबल्यामुळं, नोकरदार लोकांचा येणारा पैसा थांबल्यामुळं ते कर्जबाजारी झाले बिचारे. कर्ज हा पण फारसी शब्द आहे. ते लोक रोज मालमत्ता विकण्यासाठी, रोज हा पण फारसी शब्द, वारी शब्द होता. कोणता आठवतं का? पोर्तुगीज, नाताळच्या वारी. आणि रोज म्हटलं तर कोणताही फारसी शब्द. रोज मालमत्ता विकण्यासाठी कागदावर जाहिरात देतात. कागद, जाहिरात, हे सर्व शब्द असेल फारसी. जर का आता बघा इथपर्यंत लोक होते, कोण होते, कसे कसे परेशान झाले बघितलं आपण. आता आपण थोडं प्राचीन भागात जाऊयात. की मी जस्ट आता मला असं वाटतं की बाबा, जर का मराठेशाहीच्या पेशव्याला, मराठेशाही आणि पेशवा हे दोन्ही पण शब्द आहेत फारसी. मराठेशाहीच्या पेशव्याला जे की दिवाणखान्यात, आपण दवाखाना बघितला होता याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये, हा दवाखाना आणि इकडचा दिवाणखाना, दोन्ही पण फारसी शब्द. मराठेशाहीच्या पेशव्याला जे की दिवाणखान्यामध्ये गुलाबाच्या गालिच्यावर अत्तर लावलेला पोशाख घालून गझल ऐकण्यात दंग राहायचे. अत्तर शब्दामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. तुम्हाला फारसी आणि अरबी हा दोन्हीकडे काही काही पुस्तकामध्ये हा शब्द दिलेला आहे, तर इथं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पण एक्झाम मध्ये याच्यासोबत दुसराही पर्याय असेल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बघा, जे की दिवाणखान्यात गुलाबाच्या गालिच्यावर अत्तर लावलेला पोशाख घालून, पोशाख इम्पॉर्टंट वर्ड आहे, पोशाख घालून गझल ऐकण्यात दंग राहायचे, त्यांना जर का कोरोना झाला असता तर त्यांनी काय केले असते? मी कधी कधी कल्पना करतो, मराठेशाहीचे जे पेशवे होते, ह्या पेशव्यांना, हे पेशवे कोणते? जे दिवाणखान्यामध्ये गुलाबाच्या गालिच्यावर अत्तर लावलेला पोशाख घालून गझल ऐकण्यात दंग राहायचे, यांना जर का कोरोना झाला असता तर यांनी काय केलं असतं बरं? काय केलं असतं? अगोदर तर ते शर्मिंदा झाले असते, त्यांना थोडी लाज वाटली असते. कारण सामान्य लोकांसारखा आपल्याला पण कोरोना झाला म्हणजे आपण किती केअरलेस आहोत हे जगाला कळेल, म्हणून ते शर्मिंदे झाले असते. किंवा त्यांना अफसोस झाला असता, त्यांना पश्चाताप झाला असता की आपण काळजी घ्यायला पाहिजे होती. आबरू वाचण्यासाठी, इज्जत वाचण्यासाठी किंवा आबरू वाचण्यासाठी त्यांनी फरमान काढले असते. फरमान म्हणजे नोटीस, फरमान काढले असते. आहे का कोणी? त्यांनी विचारलं असतं, आहे का कोणी जिगर किंवा हुशारीवाला? आहे का कोणी जिगर किंवा हुशारीवाला जो मला बरा करेल? ते पेशव्यांनी काय केलं असतं? एक त्यांनी जाहिरात काढली असती, फरमान काढलं असतं की आहे का कोणी हुशार, जिगरी हुशारवाला जो मला बरा करेल? खुश होऊन मी त्याला दौलत, नजराना किंवा बारदाना सोबत सौदागर, फडणवीस, जहागीर किंवा दरोगा म्हणून नोकरी पण देईल. त्यांनी काय सांगितलं की त्यांनी फरमान काढलं असतं, आहे का कोणी जिगरी हुशारीवाला की जो मला बरा करेल कोरोनामध्ये, त्याला मी खुश होऊन काय काय देईल? दौलत देईल, नजराना देईल, तर मी बारदाना देईल, सोबतच त्याला सौदागर, फडणवीस, जहागीर किंवा दरोगा म्हणून नोकरी पण देईल. हे पदांचे नाव आहे. सौदागर, फडणवीस, जहागीर, दरोगा. सौदागर वरती भरपूर प्रश्न आलेला आहे. सौदागर, फडणवीस, जहागीर किंवा दरोगा म्हणून नोकरी पण देईल. बघा,
कोरोनाची आपल्याला फारशी कल्पना नव्हती. कोरोना आला, कोरोनाने सगळ्यांना परेशान केलं, कोणाकोणाला परेशान केलं इथे दिलं आपण, त्यांचा सर्वांचा खर्च वाढला. मग नंतर मी म्हटलं की बाबा हे जर का पेशव्यांसोबत झालं असतं त्यांनी काय केलं असतं, तर पेशवे राजे महाराजे होते, त्यांना स्वतः असे शर्मिंद झाले असते, त्यांना अफसोस झाला असता. स्वतःच्या आबरू वाचवण्यासाठी त्यांनी फरमान काढले असते, आहे का कोणी जिगर हुशारीवाला जो मला बरा करेल, मी त्याला खुश होऊन काय देईल, दौलत, नजराना, बारदाना सोबतच सौदागर, फडणवीस, जहागीर किंवा दरोगा म्हणून नोकरी पण देईल, असं त्यांनी फरमान काढलं असतं. आणि तुमच्यासारख्या व्यक्तींना जर का फरमान ऐकून, समजा तुम्ही असता त्यावेळी, मग तुम्ही ऐकलं असतं अरे कोरोना म्हणजे काहीच नाहीये, कोरोनात काय असतं, गरम पाणी द्यायचं आणि 2-4 गोळ्या द्यायच्या सकाळी संध्याकाळ, आपण ऐकतो लोकांकडून. मग तुम्ही काय केलं असतं, डिरिंग केले असते आणि तुम्ही गेला असता त्या कोणाकडे, त्या पेशव्यांकडे. पण अशी नाम कमावण्याची नामी संधी घेण्याच्या अगोदर तुम्ही पेशव्यांचा कायदा समजून घ्यायला पाहिजे. पेशव्यांचा कायदा समजून घ्या, कारण जर का ते बरे झाले नाही तर तुमचा मुडदा पडलाच. समजा मुडदा हा पण फारसी शब्द आहे. चाबुकचा सामना करायला, सामना पण शब्द येऊन गेलेला आहे, चाबुकांचा सामना करायला तुम्हाला तयार राहावं लागेल. त्यामुळं असं तुम्ही भानगडीत पडू नका. पेशव्यांना झाला कोरोना, सोडून द्या, घेणं देणं नाही आपल्याला. इथपर्यंत ठीक आहे. आता बघा का, कारण कोरोना काही झेंडूबामने बरा होणारा रोग नाहीये. डोकं दुखला पण झेंडूबाम लावलं की डोकं राहून जातं, असा साधा आजार आहे का कोरोना? नाही. कारण कोरोना काही झेंडूबामने बरा होणारा रोग नाही. त्याने आपल्या जवानांना आणि फौजेला पण सोडलं नाही, जे जमिनीचे, वतनचे रक्षण करण्याचे नेक काम करते. बघा या कोरोनाने आपल्या जवानांना, फौजेला, आपल्या जवानांना पण कोरोना झालाय, आपल्या फौजेमधल्या काही शिपायांना पण कोरोना झालाय, त्यांना पण सोडलं नाही, जे आपल्या जमिनीचे किंवा वतनचे रक्षण करण्याचं नेक काम करतात. जमीन, वतन, नेक हे तिन्ही पण फारसी शब्द आहेत. सर्व ज्यांना लाल रेड केलेलं आहे हे सर्व शब्द कसे आहेत? फारसी शब्द आहेत. करतात त्यांना पण सोडले नाही. तो एक हरामखोर, मी सगळे निगेटिव्ह शब्द आहे ना हे चायनासाठी वापरलेले आहेत. तो एक हरामखोर, बदचाल, बदनाम, कलंदर, बिलिंदर, मला दलिंदर म्हणायचे, तुम्ही दलिंदर लक्षात ठेवा, चायना एकदम दलिंदर कंट्री आहे. तर कलंदर, बिलिंदर म्हणजे दलिंदर, सफेद झूट बोलणाऱ्या, दुम दाबून पळणाऱ्या, दुम म्हणजे आपण शेपूट, दुम दाबून पळणाऱ्या चीनच्या डावपेचाचा भाग आहे. कोरोना हा काय आहे? कोरोना एक हरामखोर, बदचाल, बदनाम, कलंदर, बिलिंदर, सफेद झूट बोलणाऱ्या, दुम दाबून पळणाऱ्या चीनच्या डावपेचाचा भाग आहे. कोरोनाने लग्नांना लगाम लावल्यामुळं ढोल, सनई, समई आणि शहनाई वाल्यांचे नुकसान झाले. कोरोनामुळे काय झालं, लोकांचे लग्न ह्या वर्षी खूप शॉर्टकटमध्ये झाले. कधी गेले आणि कधी लग्न करून आले, नवरदेवाला बी लक्षात राहिलं नाही आणि नवरीला पण लक्षात राहिलं नाही, इतक्या फास्ट जायचे आणि लग्न लावून यायचे. त्यामुळं कोरोनाने लग्नांना लगाम लावल्यामुळं ढोल, सनई, समई आणि शहनाई वाल्यांचे नुकसान झाले. गणपतीमध्ये दोस्तांसोबत आपण लेझिम पण खेळू शकत नाही. आताच गणपती संपले तर गणपतीमध्ये आपण लेझिम पण खेळू शकलो नाही, कारण आपल्याला जमावबंदी होती. त्याच्यानंतर सगळ्यात चांगलं काय झालं बघा, आता गुन्हेगारांना पण सोडावं लागलं. चांगलं म्हणजे त्यांच्यासाठी, गुन्हेगारांना सोडून द्यावं लागलं जेलमधून. जे साध्या गुन्ह्यामधले जे गुन्हेगार होते त्यांना सोडून द्यावं लागलं, गुन्हेगारांना सोडावे लागले. पण परवानगी भेटल्यानंतर दारूबाज लोकांचा चेहरा खुश झाला होता. दारू आठवत तुम्हाला की दारूवाल्यांचे किती आनंदी झाले होते लोक, किती मोठमोठ्या रांगा लावल्या त्यांनी. दारूला जेव्हा परवानगी भेटली, दारूबाज लोकांचा चेहरा खुश झाला होता. रशियाने लस शोधल्याचा दावा केल्यानंतर सर्वांनी त्यांची वाहवा केली, त्यांची प्रशंसा केली. रशियाने सर्वात अगोदर काय केलं, दावा केला की आम्ही लस शोधली. सर्वांनी त्यांची वाहवा केली. वाह फारसी शब्द आहे. त्यांना शबासकी दिली, शबासकी पण फारसी शब्द आहे. आणि भरपूर लोक, भरपूर देश त्यांची खुशामत करायला लागले की आम्हाला पण लस द्या, आम्हाला पण लस द्या, आम्हाला पण लस द्या. हे सर्व शब्द कोरोनाशी रिलेटेड जे आहेत सर्व कशाचे आहेत? फारसी शब्द आहेत. मोठी आहे स्टोरी, पण शब्द महत्वाचे आहेत आणि मार्क पण महत्वाचा आहे. आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल तर बघावं लागेल आणि आपलं लेक्चर त्यांनीच बघायचं ज्यांना आउट ऑफ मार्क्स घ्यायचे शेवटपर्यंत. अन्यथा व्हिडिओ नाही बघितला तरी चालतो, काही फरक पडत नाही. आपल्याला स्टोरी महत्वाची आहे. बघा मी परत सांगतो,
काही दिवसापूर्वी कोरोना या आजाराबद्दल आपल्याला फारशी कल्पना नव्हती, पण आजची हकीकत ही आहे की सगळ्या दवाखान्यात कोरोनाचाच हंगाम आहे. फारशी हकीकत दवाखाना हंगामा. कोणाकोणावर परिणाम झाला? बगीचा किंवा बागायतमध्ये काम करणारे कामगार, दर्या नावेवर फिरायला जाणारे शौकीन खलासी, जंगलामध्ये जोशने जंगी सफर करणारे, समुद्र किनाऱ्यावर जाऊन मस्ती मस्करी मैफिल करणारे, खाकीमधील ठाणेदार आणि बाजारात मिठाईचे दुकान लावून तराजूने मेवा पिस्ता खुराक खाना, मस्जिदसमोर चादर सतरंजी विकणारे, लोकशाहीचे लष्कराचे सरकार, या सर्वांना कोरोनाने हवालदिल केले. सर्वांचा खर्च वाढला आहे. त्यानंतर नोकरीतून महिन्याला येणारा पैसा थांबल्यामुळं कर्जबाजारी झालेले लोक रोज मालमत्ता विकण्यासाठी कागदावर जाहिराती देत आहेत. कागदावर म्हणजे न्यूजपेपरमध्ये. जर का मराठी शाहीच्या पेशव्याला, जे की दिवाणखान्याच्या गुलाबाच्या गालिच्यावर अत्तर लावलेला पोशाख घालून गझल ऐकण्यात दंग राहायचे, त्यांना जर कोरोना झाला असता तर काय केलं असतं याच्यावर मी थोडंसं इमॅजिन केलं. त्या अगोदर शर्मिंदे झाले असते, त्यांना अफसोस झाला असता, आपली आबरू वाचवण्यासाठी त्यांनी फरमान काढलं असतं, है क्या कोई मुझे बचाने वाला, आहे का कोणी मला वाचवणारा, जिगरी हुशारीवाला जो मला बरा करेल. खुश होऊन मी त्याला काय देईल? दौलत देईल, नजराना देईल, बारदाना देईल, त्याला मी सौदागर, फडणवीस, जहागीर किंवा दरोगा म्हणून नोकरी पण देईल, असं फरमान त्यांनी काढलं असतं. अशी नाम कमावण्याची नामी संधी घेण्याच्या अगोदर पेशव्यांचा कायदा समजून घ्या. कायदा पण फारसी शब्द आहे, नाहीतर तुमचा मुर्दा पडेल. चाबूकचा तुम्हाला सामना करावा लागेल. कोरोना काही झेंडूबामने बनवणारा रोग नाही. त्याने आपल्या जवानांना, फौजेला पण सोडलं नाही. जे आपल्या जमिनीचं वतनचं रक्षण करण्याचं नेक काम करतात त्यांना पण सोडलं नाही. तो एक हरामखोर, बदचाल, बदनाम, कलिंदर, बिलिंदर, दलिंदर नाहीये, मी जरा लक्षात ठेवण्यासाठी, कलंदर, बिलंदर, सफेद झूट बोलणाऱ्या, धूम दाबून पळणाऱ्या चीनच्या डावपेचाचा भाग आहे. कोरोनाने लग्नांना लगाम लावल्यामुळं ढोल, सनई, समई आणि सहनाईवाल्यांचे नुकसान झाले. गणपतीमध्ये दोस्तांसोबत आपण लेझिम पण खेळू शकत नाही. गुन्हेगारांना सोडावं लागलं. परवानगी भेटल्यानंतर दारूबाज लोकांचा चेहरा खुश झाला होता. चेहरा आणि खुश दोन्ही पण फारसी शब्द आहेत. रशियाने लस शोधल्याचा दावा केल्यानंतर सर्वांनी त्यांची वाहवाह केली, त्यांना शबासकी दिली, त्यांची खुशामत करणं सुरू केलं. हे असे शब्द आहेत फारसी शब्द. मित्रांनो, शब्द जास्त आहेत पण महत्वाचे आहेत. आता प्रश्न कसा येतो बघा. डिपार्टमेंटल PSI चा प्रश्न होता 2017चा. तुम्ही मला सांगू शकता आता उत्तर. प्रश्न असा आहे, पोशाख हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? आठवत तुम्हाला? पेशवे गालीच्या वरती दिवाणखान्यामध्ये अत्तर लावलेला जो पोशाख होता तो घालून गझल ऐकण्यात दंग होते. बघा इथं ते पोशाख घालून काय होते? दंग होते. तर त्यांचा पोशाख हा जो शब्द आहे फारशी यायला पाहिजे, कारण फारशी म्हणजे आपला कोरोनाहून लक्षात ठेवायचा शब्द. तर पोशाख फारसी शब्द झाला. खाली शब्द त्यांचे प्रकार दिले आहेत, त्यातील चुकीची शब्द जोडी निवडा. चुकीची निवडायच्या. आपल्याला इंग्रजी, पोर्तुगीज, फारशी. बघा आता आपण जी फारसी शब्द बघितले त्याच्यामध्ये हकीकत आहे. कोरोनाची हकीकत ही आहे की दवाखान्यामध्ये बेड शिल्लक नाही. दवाखान्यामध्ये बघितलं आपण हकीकत, तर हकीकत हा आपला फारसी आहे. अत्तर लावलेला पोशाख फारसी आहे. पेशवा फारसी शब्द आहे. पण मित्रांनो, आपल्या फारसी शब्दाच्या स्टोरीमध्ये हुकूम शब्द तुम्हाला कुठं दिसला नाही. हुकूम दिसला का तुम्हाला? नाही. म्हणजे हुकूम शब्द हा फारसी शब्द नाहीये. म्हणजेच हे जे फारसी शब्द दिलेले आहेत हे चुकीचे आहेत. आणि तेच आपल्याला त्यांनी विचारलं चुकीची शब्द जोडी. तर पर्याय यायला आपला 3. बाकीचे सगळं इंग्रजी हे असतील बटन, तिकीट, बस, कार्ड. पोर्तुगीज बटाटा, कोबी, हापूस, फणस बघितलं आपण. अरबी बघायचे आपल्याला. इनाम, मेहनत, जाहीर, मंजूर. तर उत्तर असायला पाहिजे 3, कारण आपल्या स्टोरीमध्ये हुकूम हा शब्द कुठेही आलेला नाही. गुन्हेगार आठवतं? कोरोनामुळं गुन्हेगारांना सोडून द्यावं लागलं होतं. दारूबाज लोकांचा चेहरा खुश झाला होता. तर गुन्हेगार हा कोरोना, आणि कोरोना म्हणजे फारसी. परकीय शब्दगट आणि त्यामध्ये ऍक्च्युअली हा प्रश्न तुम्ही येसो मेन्सचा आहे. तुम्ही पोर्तुगीजहून सॉल्व्ह करू शकता, फारशीहून सॉल्व्ह करू शकता, अरबीहून सॉल्व्ह करू शकता. कशा प्रकारे सॉल्व्ह करा? फारसी आपण आता बघितलं म्हणून सांगतो. फारसीमध्ये बघा, त्या पेशव्यांचा पोशाख अत्तर लावलेला गालीच्या वरती गुलाबाच्या. गुन्हेगारांना सोडून द्यावं लागलं होतं. सगळे कामगार परेशान होते आणि पेशव्यांच्या पोशाखाला अत्तर लावलं होतं. म्हणजे हे फारसी शब्द आहेत. कचं सेकंड पाहिजे आणि कचं सेकंड म्हणजे एकच पर्याय आहे. उत्तर असेल तुमचं 3. हे आपण ऑलरेडी बघितलेलं पण आहे.
पुढचा प्रश्न, दवाखाना दिवाणखाना. आठवत तुम्हाला, कोरोनामुळे दवाखान्यामध्ये हंगामा माजलेला आहे आणि पेशवे दिवाणखान्यामध्ये गझल ऐकण्यामध्ये दंग होते. तर दिवाणखाना दवाखाना म्हणजे कोरोनाशी रिलेटेड आहे. कोरोना म्हणजे आपलं फारशी. पर्याय पाहिजे तुमचा एक. हा क्लर्क टायपिस्टचा प्रश्न होता. सौदागर, त्या पेशव्यांनी काय फरमान काढलं होतं, जो कोणी मला कोरोनामधून बरं करेल त्याला मी काय करेल, नोकरी देईल. सौदागर बनवेल त्याला फडणवीसची नोकरी देईल, जहागिरी देईल वगैरे वगैरे, त्याला मी खूप सारा बारदाना देईल, दौलत देईल वगैरे वगैरे असं सांगितलं असेल तर सौदागर हा शब्द कोणता आहे आपला, फारसी. खुशामत, रशियाच्या सर्वांनी खुशामत करणं सुरू केली, बरोबर आहे. रशियाच्या सर्वांनी खुशामत करणं सुरू केली. तो आता कोरोनाशी रिलेटेड. कोरोना म्हणजे फारसी. पर्याय क्रमांक 4. गुलाब, बारदान, गालीच्या आबरू. आठवतं का, आबरू वाचवण्यासाठी पेशव्यांना जर का कोरोना झाला तर आबरू वाचवण्यासाठी त्यांनी ते फरमान काढलं असतं. ते पेशवे कुठं बसलेले होते, ते गझल ऐकत बसले होते. कुठं, गुलाबाच्या गालीच्या वरती. त्यांनी काय केलं होतं, आणि गालीच्या आणि गुलाब, आणि त्यांनी सांगितलं होतं जो कोणी मला कोरोनातून बरं करेल त्याला मी बारदाना देईल. म्हणजे हे सर्व शब्द पेशवे म्हणजे फारशी, आणि कोरोनाशी रिलेटेड होता म्हणजे फारशी. तर पर्याय पाहिजे तुमचा उत्तर 3. मित्रांनो, काही लोकांना हे एकदम फास्ट वाटत असेल. मी असं म्हणतच नाही की फास्ट होतं स्लो होतं. माझं म्हणणं आहे एकदा स्टोरी करा. स्टोरी एकदा करा ना हो. एकदा स्टोरी केली ना, कोणता प्रश्न चुकतो बघतो ना मी. प्रश्न चुकू शकत नाही. असं नाही तसा नाही, असा पर्याय काढून किंवा पर्याय काय म्हणजे आपण काय त्याला 4 पर्याय असतील त्यातले 2 काढून टाकायचे किंवा 3 काढून टाकायचे. उत्तर कसं ना कसं, आडवं तिडवं तिरपं कसं ना कसं तरी येणार म्हणजे येणार. पुढील पैकी कोणता शब्द फारशीतून मराठीत आला आहे, आसू, खर्च, आंबा, परसू. बघा, सर्वांचा कोरोनामुळे खर्च वाढला होता. आठवत तुम्हाला, कोरोनामुळे खर्च वाढला होता. तर पर्याय पाहिजे तुमचा इथं 2. परभाषी शब्द ओळखा. परभाषी म्हणजे कोणता, जो देशी नाही तो. आता मग सर्वच आले, मग पोर्तुगीज आले, अरबी आले, कानडी आले, तुमचे गुजराती आले, सर्व आले. हेवा द्यावा, हादरा, हिम्मत, हकीकत. तुम्हाला आठवतं, कोरोनाची हकीकत शब्द हा कोरोनाशी रिलेटेड आहे आणि कोरोना म्हणजे फारशी शब्द आहे आणि फारशी असल्यामुळं हा परभाषी शब्द आहे. उत्तर असायला पाहिजे तुमचं 4. याचाच अर्थ हे तिन्ही शब्द देशी असणं अपेक्षित आहे. कारण मला हकीकत माहिती आहे आणि त्याच्यावरून मी उत्तर काढलं, कारण त्यांनी मला परभाषी विचारलं. बघा, अशा प्रकारे आणखीनही काही प्रश्न असतील, सरळ सेवेचे असतील, PSI ST असिस्टंट, तुमचं MES असेल किंवा आणखी तुमच्या कोणत्या टेक्निकल एक्झाम्स असतील, सर्व एक्झामला हे प्रश्न येऊ शकतात. असेच व्हिडिओ आपण अगोदरही बघितलेले व्हिडिओ तुम्ही अगोदर बघितले नसतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर जाऊन बघा. याच्यानंतरही आपण बघणार आहोत, याच्या पुढचा अरबी शब्दांचा एखादा व्हिडिओ आपला राहिला असेल तो पण आपण बघणार आहोत. अरबी बघणार आहोत, देशी बघणार आहोत, तत्सम तद्भव सर्वच बघणार आहोत. आणखीनही व्हिडिओ भरपूर येतील. जर तुम्ही आपल्या व्हिडिओला या चॅनलला नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कमेंट्सचं तर नेहमी स्वागतच असेल. काही इम्प्रूव्हमेंट असेल ते पण सांगत चला. थँक्यू व्हेरी मच. भेटूया लवकरच.